श्री साई ज्ञानेश्वरी प्रस्तावना. बोधरूपी वर्षताघन अज्ञान धुरला बसून, गेला आमुचा आज पूर्ण, किती उपकार आठवू. श्री भक्तिलीलामृत अध्याय 32 श्लोक 125. श्री साईबाबा कृपामेघ आहेत. जेव्हा ते ज्ञानाची वृष्टी करतात तेव्हा अज्ञानाची उडती धूळ खाली बसते. ह्या अज्ञानाच्या दाट धुक्यातून जेव्हा काही दिसत नाही तेव्हा साईबाबा मार्गदर्शन करून रस्ता दाखवतात. श्री साईबाबांच्या ह्या नित्य उपकाराने जगाचे कल्याण आहे. श्री साई ज्ञानेश्वरी ही श्री साई सद्गुरूद्वारा दिलेले अनमोल अध्यात्मज्ञानाचा सत्यम शिवम सुंदरम स्वरूप आहे. हे ज्ञान घागरीमध्ये सागरप्रमाणे समाविष्ट झाले आहे. श्री साईच्या दिव्य ज्ञानात एवढी क्षमता आहे की व्यक्ती जीवनाची दिशा बदलतो. श्री साई 19व्या शतकात उत्तरार्धात शिर्डीच्या धर्तीवर आले होते. त्यांच्या आल्यामुळे सर्व दुनियाचा सौभाग्याचा तारा चमकला. त्यांनी भक्तीला जनसामान्यासाठी सुलभ सोपे बनवले. श्री साईजवळ श्रद्धाळू भक्त प्रतिदिन दूर दूर चालत येतात. ते भक्ताबरोबर थोडे बोलतात, मोजक्या शब्दात मार्गदर्शन आणि आशीर्वाद देतात. काही भक्त श्री साईबाबांना ज्ञान देण्यासाठी विशेष आग्रह करायचे. तेव्हा साईबाबा बोलता बोलताच संक्षेपात ज्ञानाचा अद्भुत खजाना देतात. सद्गुरू आणि भक्ताच्यामध्ये जो अल्पसंवाद घडायचा त्यात सद्गुरू भक्तांना ज्ञानाचे बहुमूल्य रत्न देतात. सद्गुरू श्री साईची ही विशेषता होती की जी व्यक्ती त्यांच्याजवळ जी सदिच्छा घेऊन जात होती ते ती पूर्ण करायचे. भौतिक इच्छा घेऊन आलेल्यांची भौतिक, निपुत्रिकांना संतान प्राप्तीचा आशीर्वाद, रोगी व आजारींना शारीरिक कष्टापासून दूर करायचे. ज्ञान आणि भक्तीची कामना घेऊन येणाऱ्याला श्री साई केवळ ज्ञान आणि भक्तीची भेट द्यायचे. श्री साई आणि भक्तांच्या काही महत्त्वपूर्ण संवादांना दासगणू महाराजांनी मराठी भाषेमध्ये गीतकाव्य रूपामध्ये लावणीच्या शैलीमध्ये ओवी छंदाने लिहिले आहे. दासगणू महाराजांचे हे लेखन साहित्याच्या क्षेत्रात आकाशातील ज्ञानसूर्याप्रमाणे आहे. संवादमध्ये श्री साईंनी ज्ञानाचे जे अनमोल माणिक मोती आपल्या परमप्रिय भक्तांना दिले ते प्रत्येक साई भक्तासाठी अतिशय बहुमूल्य आहे. दासगणू महाराजावर आई शारदेची असीम कृपा होती. आई शारदा दासगणूंच्या कंठात निवास करते. दासगणू जिथेही जाऊन भजन गायचे तिथे सुरांचा एक वेगळाच मेळ व्हायचा. श्री साईच्या कीर्तीला संपूर्ण महाराष्ट्रात पसरविण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांनी स्वतःला साईबाबांना अर्पण केले होते. साईबाबांच्या अत्यंत प्रिय भक्तांमध्ये त्यांचे नाव निस्संदेह अग्रगण्य आहे. दासगणू महाराज आशुकवी होते. त्यांच्या गळ्यातून कविता आणि छंदाची अविरत काव्यधारा वाहत असे. त्यांनी साईच्या कीर्तिगीतात साई रहम नजर करना, रहम नजर करो, शिर्डी माझे पंढरपूर, साईनाथ गुरु माझे आई इत्यादी हृदयस्पर्शी भजन लिहिले. साईची वंदना आणि स्तुतीमध्ये त्यांनी भक्तिभावपूर्ण स्तोत्रे श्री साईनाथ स्तवनमंजरी लिहिली. दासगणू महाराजांच्या इतर पुस्तकामध्ये श्री भक्तिलीलामृत, श्री संतकथामृत तसेच श्री भक्ती सारामृत मध्ये साई भक्तीचे 7 अध्याय साई भक्त संवाद रूपामध्ये उपलब्ध आहेत, ज्यात छोट्या काव्य सरितेमध्ये विशाल ज्ञानसागर एकवटलेला आहे. श्री साईद्वारा लिहिलेले आणि दासगणू महाराजांच्या द्वारे काव्यात लिपिबद्ध केलेल्या अनमोल ज्ञानाला यथाशक्ती अक्षुण्ण रूपामध्ये मराठीमध्ये आपल्या समोर श्री साई ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रस्तुत करीत आहेत. दासगणूंच्या काव्यातील ज्ञान, नीती आणि वैराग्याने परिपूर्ण ओव्या निवडून त्यांना 9 अध्यायामध्ये विभागले आहे. यात नवविधा भक्तीचा मधुर मेळ आहे. या ग्रंथात केवळ 700 ओव्या आहेत.
ज्यात साई भक्तीचा नवरंग प्रतिबिंबित होतो. संसारामध्ये अनंत लीलाचे क्रियाकलाप आणि लीलांना रंगमंचावर उतरवणारे सद्गुरू श्री साई या पुस्तकांचे प्रेरणा स्तोत्र आहेत. ते नेपथ्यामध्ये बसून केव्हा काय करतील किंवा कोणाकडून काय करवून घेतील हे कोणी ओळखू शकत नाही. वर्तमान विषम परिस्थितीमध्ये श्री साई या संसाराला आपल्या अमृतधारेने योग्यदान मार्गदर्शन करू इच्छितात. शक्य आहे अशीच त्यांची इच्छा असेल. आपल्या इच्छेला कार्यरत करण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली की ज्याच्या निष्पत्तीतून त्यांनी श्री साई ज्ञानेश्वरीचे सृजन केले असावे. माझे तर असे मत आहे की साईची प्रेरणा आणि दिव्य शक्तीच्या योगानेच या श्रेणीचे कार्य संभव आहे. श्री साईच्या हातात किल्ली आहे. ते अशा प्रकारे फिरवतात की खेळणं त्या प्रकारे गती करते. श्री साई ज्ञानेश्वरी ही श्री साईचीच कृती आहे, ज्यात साईने सांसारिक कर्माचा योग्य निर्वाह करण्याचे मार्गदर्शन केले आहे. जीवनात अखंड दुःख, कष्ट आणि ताप यांना दूर करण्याचे ज्ञान प्रदान केले आहे. साईच्या ज्ञानाची दिव्य प्रभा जनसामान्याचे अज्ञान अंधार दूर करील, जीवनाला योग्य दिशा दाखवेल, भक्तीच्या विकासात मदत करेल, आत्मात परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव करवेल आणि भवचक्राच्या फेऱ्यातून मुक्त करेल. या नीतीचे पठण जो कोणी भाविक जन करी नित्य भावे करून त्यासी न होय भवबाधा. श्री भक्तिलीलामृत अध्याय 32 श्लोक 128. साई म्हणतात, जो या नीतीचा नियमित पाठ करेल, जो या ज्ञानाला हृदयात आत्मसात करील आणि जो श्रद्धाभावाने आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करील, त्याच्यासमोर कोणतेही विघ्न अडचणी येऊ शकत नाही. त्याचा लौकिक आणि आध्यात्मिक मार्ग प्रशस्त होईल. श्री साईच्या अनंत लीला आहेत आणि त्या सतत चालू आहेत. श्री साईच्या एक एक शब्दामध्ये ज्ञानाची विशाल माला गुंफली आहे. त्याच्या सत्कार्याला आणि सत्वचनांना विशाल ग्रंथामध्ये एकत्र करणे संभव नाही, तरीसुद्धा त्याला भविष्यामध्ये दीर्घकाळ सुरक्षित ठेवणे लेखकाचा लेखन धर्म आहे. कवी कर्म करून कवी धर्म पाळण्याची चेष्टा करतो. तो आपली अल्प सामर्थ्य शक्ती असूनही फार मोठा ज्ञान अमृताला आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी शिर्डी आणि धूपखेड्याच्या यात्रेनंतर मला दासगणू महाराजांचे जन्मस्थान अकोलनेरला जाण्याची संधी मिळाली. दासगणू महाराजांचे साई भजन मला अत्यंत प्रिय आहेत आणि माझ्यावर त्यांचा अतिशय प्रभाव होता. यात्रेनंतर दासगणू महाराजांची पुस्तके वाचायला मी सुरुवात केली. दासगणूचे काव्य मी वाचून स्तब्ध राहिलो. त्यांनी सद्गुरू साईच्या ज्ञानाला ज्या रूपात काव्यात उतरवले ते अत्यंत प्रभावी आहे. माझ्या मनात विचार आला की दासगणू महाराजाचे अनमोल साहित्य राष्ट्रभाषेत भाषांतरित करून जनोपयोगी केले पाहिजे. ह्या विचाराची लहर निर्माण करणारेही साईच होते. मला असं वाटलं की ज्ञानाचा ह्या भंडाराने श्री साई ज्ञानेश्वरीची रचना होऊ शकते, परंतु एवढे कठीण कार्य तेव्हाच संभव होऊ शकते जेव्हा श्री सद्गुरू श्री साईची कृपा प्राप्त असेल. 2016 वसंत पंचमीच्या दिवशी हिंदीमध्ये भाषांतराचे कार्य प्रारंभ केले. श्री साईंनी शुभवेळ बघून आपल्या कार्याचा श्री गणेश केला. मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान नसतानाही श्री साईच्या प्रेरणेने लेखणी चालायला लागली. भाषांतराचे कार्य पूर्ण झाल्यानंतर श्लोकाची निवड, विषयानुसार संयोजन, अध्याय आणि पुस्तक ग्रंथ रूपाने आश्चर्यकारक पद्धतीने 4 महिन्यांचा अल्पवेळेत तयार झाला. ही साईचीच लीला आहे. श्री साई ज्ञानेश्वरी बाबांची प्रेरणा आणि कृपेची निष्पत्ती आहे. श्री साई ज्ञानेश्वरी ग्रंथाची अमृतधारा आपल्यापर्यंत पोहोचेल, ज्ञानामृताचा जास्तीत जास्त अंश आपल्या गळ्यात उतरेल हीच आमची सदिच्छा आहे. या ग्रंथामध्ये ओवीच्या शैलीमध्ये श्री साई अष्टोत्तरशती दिली गेली आहे, जे या ग्रंथाचे सार आहे. याचे नियमित पारायण करा. निश्चितच आपले भौतिक दुःख कमी होईल.
आणि हृदयात भक्तिभावाचा संचार होईल. श्री साईच्या सेवेमध्येच पूर्ण आनंद आहे. मी तर फक्त साईची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. मी या सेवेत किती सफल झालो हे तर वाचकच सांगू शकतील. हे कार्य अत्यंत परिश्रमपूर्वक आणि काळजीपूर्वक केल्यानंतरही यात काही त्रुटी असतील बाबा बालक समजून मला क्षमा करतील. सर्व साई भक्तांना ओम साईराम. राकेश जुनेजा.